गैर मराठी वाद सुरू आहे तर कसं पाहता आपण? मीरा भाईंदर हा सर्व जाती धर्मांचं शहर आहे. आगरी कोलींचं शहर म्हणून ओळखलं जातो. मराठी माणसावरही अभिमान आहे, महाराष्ट्रावरही अभिमान आहे आणि मराठी भाषावरही अभिमान आहे. परंतु काही लोक आपला स्वार्थासाठी एका दुकानात घुसतात, 7-7 लोक आणि एकाला मारहाण करतात. त्याचा आम्ही निषेध करतो. मार खाणारा व्यक्ती हा कोणी असू द्या, कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, मारण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि ज्या पद्धतीने त्याने जाऊन ते मारलं, ते कधी मीरा भाईंदर खपून घेणार नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. आणि एखादा व्यक्तीकडनं चुकत असेल तर कुठलाही समाज त्याची पोलीस तक्रार करता येईल, तुम्हाला कोर्टात जाता येईल, सरकारकडे तक्रार करता येईल. पण आपण स्वतःहून मारण करणं ह्याला कधीही खपून घेणार नाही, ह्याला आम्ही निषेध करतो. बघा, म्हणून म्हणून आज सगळे मीरा भाईंदरचे व्यापारी एकत्र आले आणि अशाच प्रकारे ते परत घडलं तर पूर्ण शहर एकत्र येईल आणि अननेसेसरी त्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचं प्रश्न निर्माण करू नये. कुठल्याही जाती भाषा करून मीरा भाईंदर हा सुखी आणि समृद्ध शहर आहे. सर्व जाती धर्मांची लोक एकत्र राहून तिकडे काम करतात. आज मीरा भाईंदर प्रगतिशील झाला, त्यामध्ये मराठी माणसांचं आणि इतरचं सुद्धा त्यामध्ये सोबत मोठा योगदान आहे. आणि अशा प्रकारचं हे घडी असं लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम झाला तर मीरा भाईंदर हा मागे जातील. म्हणून अशा प्रकारचा कोणीही अशा प्रकारची घटना परत घडू नये आणि अशी दादागिरी करू नये. मला काय बघायची जरा गरज, 2ने एकत्र या, 4ने एकत्र या, तो माझा विषय नाही आहे. ते कधी यायचं काय यायचं आणि मला विचारून ते येणार नाही, मला विचारून ते सोडणार नाही. पण ते घडलं, ते दोन्ही भाऊ एकत्र असू द्या किंवा 4ही भाऊ एकत्र असू द्या, अशा गोष्टीला निषेधच केला जाईल. धन्यवाद.